देशाच्या प्रगतीचा रथ देशातल्या महामार्गावरून जात असतो। गेल्या 3 वर्षात रस्ते, रेल्वे, जल आणि हवाई मार्ग त्याचप्रमाणे ऊर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी झाल्याचं पाहायला मिळतं। याच विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी या विषयातले तज्ज्ञ पद्माकर मंजुरे आणि ऊर्जा अभ्यासक अशोक पेंडसे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत करते। आपण पायाभूत सुविधांपासून सुरुवात करूया। त्यामुळे मंजुरे सरांना पहिला प्रश्न असा विचारते की पायाभूत सुविधा हे जे क्षेत्र आहे या क्षेत्राकडे सरकारने कसं पाहिलेलं आहे आणि काय बदल केलेले आहेत? पायाभूत सुविधामध्ये बऱ्याच प्रकारची स्ट्रक्चर्स येतात। त्यातला एक महत्त्वाचं म्हणजे रस्ते आहेत, पूल आहे, रेल्वे सिस्टीम्स आहेत, बंदरं आहेत, पॉवर स्टेशन्स आहेत। ते ह्या सगळ्यांचा अंतर्भाग याच्यामध्ये होतो। रस्त्याचं महत्त्व तर इतकं आहे की 64 साली केनेडीला जेव्हा विचारलं की अमेरिका एवढी डेव्हलप कशी, त्या प्रश्नाला त्यांनी सांगितलं होतं की अमेरिकेतले रस्ते हे उत्तम आहेत, त्याच्यामुळे आमची डेव्हलपमेंट झाली, आम्ही श्रीमंत देशामध्ये गणले जात आहोत। तर याच्यामध्ये सगळं आपल्याला कळतं की रस्त्याचं महत्त्व फार आहे। त्याच्याबरोबर ब्रिजेस, रस्त्याचा हा एक अविभाज्य भाग आहे, त्यालाही खूप महत्त्व आहे। या अंतर्भूत सुविधा ज्या आहेत, पायाभूत सुविधा ज्या आहेत, त्याचे 2 प्रकार येतात। एक तर जे आपल्याकडे ह्या सुविधा आहेत त्याचं सक्षमीकरण आणि त्याची जी योग्यता आहे आजच्या परिस्थितीला अनुकूल ही ठेवणं एक जरुरी आहे। आणि दुसरं म्हणजे नवीन एक तऱ्हेचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं। तर ह्या दोन्ही गोष्टीकडे या सरकारने खूप लक्ष पुरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्याची डेव्हलपमेंट होऊन राहिलेली आहे असं म्हणायला भरपूर वाव आहे। पायाभूत सुविधांकडे लक्ष पुरवलेलं आहे। त्याचप्रमाणे विद्युत क्षेत्र हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि विद्युत क्षेत्र अवलंबून आहे ते कोळशावर अर्थातच। तर कोळशा संदर्भातलं धोरण या नवीन सरकारचं काय आहे? कोळशाच्या संदर्भात असं 2 पद्धतीने म्हणता येईल की आपल्याकडे जी आपण वीज वापरतो त्याच्यातलं जवळजवळ 70% किंमत ही वीज निर्मिती कडनं येते। वीज निर्मितीसाठी लागणारा मुख्य भाग म्हणजे अर्थातच कोळसा आणि त्या वीज निर्मितीच्या किमतीतली 70% किंमत कोळशाची असते। म्हणजे उलट्या पद्धतीने जर का आपण बघितलं तर जवळजवळ 50% आपल्या विजेची किंमत एकट्या घटकावर अवलंबून आहे आणि तो म्हणजे कोळसा। म्हणजे मग कोळशाची किंमत कमी आली पाहिजे। मग कोळशाची किंमत कमी येण्यासाठी तर काय काय केलं गेलं ह्याच्यातले 2 मुख्य घटनांकडे आपण बघूया। पहिला भाग असा की कोल इंडिया ही म्हणून जी भारतीय सरकारची जी कंपनी आहे ही मुख्यतः कोळसा आपल्याला देते, परंतु जेवढा पाहिजे तेवढा कोळसा ही निर्माण करत नव्हती। त्यामुळे गेल्या 3 वर्षात सुमारे 12 ते 15% ही कोळसा खाणीतून काढण्याकडे वाढ झाली। अर्थात ती वाढ झाल्याबरोबर जो कोळसा आयात करावा लागत होता तो थांबला। तो थांबल्याबरोबर कोळशाची किंमत कमी आली। हा झाला पहिला भाग। आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया। दुसरा भाग असतो की कोळशाची जी खाण असते ती देशभर वेगवेगळ्या भागात आहे, पण म्हणजे मग आता प्रश्न असा येतो की आपण कुठेही कोळसा आहे आणि कुठेही वीज निर्मिती करायची का? तर तसं नाही। तर कोळसा वाहून न्यायला लागणारी जी किंमत आहे ती वीज वाहून लागणाऱ्या किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणून जिथे कोळसा आहे तिथे साधारणतः वीज निर्मिती करावी अशी अपेक्षा गृहीत धरली जाते। मग आता याच्यात काय केलं गेलं तर ज्या ठिकाणी कोळशाची खाण आहे तो कोळसा हा त्या ठिकाणी निर्मिती आहे त्यांना तो दिला गेला। पूर्वी कसं व्हायचं की उत्तरेत कोळसा आहे आणि दक्षिणेत तो घेऊन जातोय आणि आपण तिथे वीज निर्मिती करतो। त्याच्या आता उत्तरेतला कोळसा उत्तरेत, दक्षिणेतला कोळसा उत्तरेत, अशा ह्या 2 गोष्टींमुळे 2 गोष्टी झाल्या। कोळशाची आयात ही जवळजवळ थांबली, म्हणजे ही मुख्यतः NTPC आणि राज्यस्तरीय वीज कंपन्या आहेत त्यांच्याकडे। तसंच कोळशासाठी लागणारी जी ट्रान्सपोर्टची किंमत म्हणजे वाहून नेण्याची किंमत ही कमी झाली आणि कोळशाची किंमत कमी झाल्यामुळे अर्थात वीज निर्मितीची आणि अर्थात पुढच्या टप्प्याला म्हणायचं म्हणजे आपल्याला मिळणाऱ्या विजेची किंमत कमी व्हायला मदत झाली। हे 2 मुख्य बदल झाले कोळशाच्या बाबतीमध्ये। बरोबर, म्हणजे एक नियोजन पूर्ण आणि अभ्यासपूर्ण असे हे बदल झालेले आहेत असं निश्चित म्हणायला हरकत नाही। पुन्हा एकदा मंजुरे सर तुमच्याकडे येते।
रस्ते बांधणी त्यातला दर्जा हा खूप महत्त्वाचा भाग असतो. कारण आपण पाहतो की काही वर्षातच, काही वर्ष पण नाही, काही वेळेला तर काही महिन्यातच खराब होतात रस्ते आपण पाहतो. तर रस्ते बांधणी, त्याचा दर्जा टिकवणं आणि वेग म्हणजे कामाची गतिमानता या संदर्भात काय सांगता येईल? ॲक्च्युली दर्जाच्या बाबतीत असं म्हणता येईल की जे तंत्रज्ञान आता काळाबरोबर आपल्याकडे डेव्हलप होऊन राहिलेलं आहे किंवा इतर देशांमध्ये जे डेव्हलप होऊन आपल्याकडे आलेलं आहे, त्याचा पूर्ण उपयोग या इन्फ्रास्ट्रक्चर बांधणीमध्ये पुरेपूर करून घेतला जातो आहे. कॉन्ट्रॅक्च्युअली बघायचं झालं तर जी मॉडेल्स निनाळी तयार होत आहेत की उदाहरणार्थ एखादा ब्रिज बांधायचा असेल तर तुम्हाला पूर्वी फक्त कॅश कॉन्ट्रॅक्ट्स असत, पण आता वेगवेगळ्या प्रकारची कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. BOT आहे, त्याच्यानंतर तुम्हाला PPP प्रोजेक्ट्स आहेत. तर अशा पद्धतीची कॉन्ट्रॅक्ट्स आणून त्याच्या अन्वये आपल्याला दर्जावरती कंट्रोल येऊ शकतो आणि तो आणलेला आहे या सरकारने आणि अगोदर पण त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आलेले आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मटेरियल्स सायन्स पण खूप डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ पूर्वी M30, M40 याच्या पलीकडे कॉन्क्रीटचं उत्पादन होत नसे, सिमेंट पण त्या प्रकारचं मिळत नसे. एक 33 किंवा 43 या ग्रेडचं सिमेंट पूर्वीच्या काळात असे. आता गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला M53 पर्यंत कॉन्क्रीट मिळतं आणि कॉन्क्रीटची स्ट्रेंथ जवळजवळ M100 पर्यंत जाऊन पोचलेली आहे. तर ह्या सगळ्या मटेरियल सायन्सचा जो उपयोग आहे या कन्स्ट्रक्शन पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये वापरलेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे याच्यावरती कंट्रोल्स इतके आलेले आहेत की डिझाईन करणारी एजन्सी, कन्स्ट्रक्शन करणारी एजन्सी, कन्स्ट्रक्शनच्या वरती जे लोक सुपरवाईज करतायत ती एजन्सी, या प्रकारचे वेगवेगळ्या एजन्सी आणि जे इंटरनॅशनल फील्डमध्ये होऊन राहिलेलं आहे त्याचा उपयोग या सुविधांमध्ये केला जातो आणि त्यामुळे आपली जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे त्याचा दर्जा पण नक्कीच सुधारलेला आहे. आपण याच्या वेगाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पूर्वी मला असं आठवतं आहे की एक 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की 4 ते 5 किलोमीटर एवढंच दिवसाला रस्त्याचं काम बाहेर पडत असे. संबंध पॅन इंडियाचा विचार केला तर आता पहिली 1-2 वर्ष बऱ्याचशे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यामध्ये सरकारचे गेलेले आहेत. म्हणजे लँड ॲक्विजिशन नव्हती, लिथिगेशन होतं, तर त्यामुळे त्याच्यात वेळ गेला. पण आता हे सगळं सॉर्ट आऊट झालेलं आहे आणि आता काही महिन्यांपासून म्हणजे 16च्या एंडपासनं जवळजवळ 43 किलोमीटर पर डे एवढं रस्त्याची कामं अवॉर्ड व्हायला लागलेली आहेत. याचं कारण असं की तुम्हाला अगोदर जे काय बेसिक किंवा वर्क करायला पाहिजे, फंडामेंटल वर्क करायला पाहिजे, ते सगळं झालेलं आहे आणि ही फक्त अवॉर्डिंगची जी प्रोसेस आहे ती चालू आहे. आणि 43 किलोमीटर जर तुम्ही दिवसाला जर अवॉर्ड करत असाल तर त्याचा टर्नआउट पण 25 ते 30 किलोमीटर नक्कीच होईल. ही अगोदरच्या दृष्टीने नक्कीच प्रगती आहे. दर्जा आणि याचा वेग ह्या दोन्हीमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट नक्कीच दिसते. आणखीन एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे देशांतर्गत जलमार्ग किंवा सागरी मार्ग, त्या संदर्भात सुद्धा सरकारने विशेष लक्ष पुरवलंय, बंदरांच्या विकासाकडे लक्ष पुरवलंय, त्याबद्दल बरोबर आहे. याच्याकडे तर लक्ष जितकं रस्त्याला आणि पुलांना दिलेलं आहे तेवढंच लक्ष या वॉटरवेज आणि बंदरांच्या दिलं आहे. पूर्वी आपल्याकडे पश्चिम किनारा घेतला तर फक्त कांडला, त्याच्यानंतर मुंबई आणि एक खाली कोचीन, एवढी 3च बंदरं नजरेस येत असतात आणि मग छोटी छोटी बंदरं होती. पण आता आपण JNPT एक तयार केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम किनाऱ्याला जयगड आहे, तुमचं दिवा आहे, आणखीन मांडवा आहे, ही सगळी बंदरं डेव्हलप करायला प्रगतीपथावरती आहेत. तसंच जलमार्ग करण्याकरता म्हणजे ईशान्य हे पूर्व भागामध्ये तुम्हाला वाराणसी ते हल्दिया यापर्यंत जलमार्ग तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी डिसिल्टिंग म्हणून जे काही ऑपरेशन असतं ते चालू आहे. आणि काही दिवसात आपल्याला नक्कीच हे दिसेल की वाराणसीहून तुम्ही जलमार्गाने
हल्दियाला किंवा कलकत्त्याला पोहोचू शकाल. वा. तर अशा तऱ्हेने या सरकारने सगळे मार्ग उपलब्ध करून दिलेत. त्यामुळे आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चरवरचं जे काही प्रेशर आहे ते नक्कीच बॅलन्स होईल आणि प्रगती व्हायला स्पीड मिळेल असं वाटतं. म्हणजे रेल्वे बांधणी, रस्ते बांधणी, जलमार्ग या संदर्भात तर भरीव कामगिरी आहेच. पण आणखीन एक महत्त्वाचं, ऊर्जा क्षेत्राबद्दल तुम्ही बोललातच सर, आणखीन एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे रेल्वे सेवा. हो, रेल्वे सेवा ही खूप महत्त्वाची आणि त्या संदर्भामध्ये त्या क्षेत्रामध्ये सरकारने जी काही कामगिरी केलेली आहे त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. दूरध्वनीवरून रेल्वे क्षेत्रातील तज्ज्ञ यशवंत जोगदेव आपल्याला माहिती देणार आहेत, ती आपण हो. ऐकू आणि मग आपण आपल्या पुढच्या पुन्हा संवादाकडे वळू. ऐकूया यशवंत जोगदेव. गेल्या 3 वर्षात रेल्वेमध्ये आतापर्यंत कधी घेतले नव्हते असे एक परिवर्तनाचे काही महत्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आतापर्यंत रेल्वेचे जे प्रकल्प होते त्यामध्ये एकंदर रेल्वेचा 90% खर्च पगारावरच व्हायचा. त्यामुळे नवीन प्रकल्प राबवण्यात येत नसत. त्याखेरीज रेल्वेचे जुने ॲसेट, पूल, गाड्या हे सगळे जुने झाल्यामुळे त्या यंत्रसामुग्रीचं नूतनीकरण आणि आधुनिकरणाची एक फार मोठी समस्या होती. पण सुरेश प्रभूंनी कार्यभार घेतल्यानंतर जरूर त्या ठिकाणी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रेल्वेचे रखडलेले प्रकल्प, जसं आता आपल्या कोकण रेल्वेचे दुहेरीकरण किंवा एक विद्युतीकरण आहे, किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या रेल्वेचे जाळं आहे, मुंबईतले उपनगरी प्रकल्प आहेत, जम्मू काश्मीर मधले रेल्वे प्रकल्प आहेत आणि पूर्वांचलासारखे ठिकाणी रेल्वे मार्ग पोहोचवणं प्रत्येक 7 राज्यात संरक्षणाच्या दृष्टीने याला एक फार मोठी चालना दिलेली आहे. दुसरं एक रेल्वेचं मोठं परिवर्तन म्हणजे रेल्वेकडे निधीची चणचण असायची आणि रेल्वेचं स्वतंत्र बजेट असल्यामुळे त्यावेळेला त्याच्यावरची चर्चा आणि बराचसा कालावधी जायचा. यावेळेला या वर्षापासून केंद्राच्या बजेटमध्येच रेल्वेची प्रोव्हिजन करण्यामुळे एक त्याचा वेळ वाचला आणि काही ठिकाणची अनावश्यक चर्चा, टीका याच्यात सगळं टाळून रेल्वेला आपली धोरणं आणि केंद्राच्या बजेटमधूनच करता यायला लागले. हा याचे निर्णयाचे परिणाम आता तरी दिसणार नसले तरी काही वर्षात ते स्पष्ट होत जाणार आहेत. कालच आपल्याकडे तेजस एक्सप्रेसची सुरुवात झालेली आहे. भारतातल्या गाड्या 120 धावत असत, आता ते 140 धावा लागतील आणि पुढे मागे बुलेट ट्रेनच्या बरोबरच जपान किंवा चीन सारख्या देशावर आपण स्पर्धा करू शकू. रेल्वे क्षेत्रात जे सकारात्मक बदल झाले त्याची माहिती अतिशय नेमक्या आणि नेटक्या शब्दात यशवंत जोगदेव यांनी आपल्याला दिली. पुन्हा आपण आपल्या संवादाला सुरुवात करणार आहोत. पुन्हा मी पेंडसे सर तुमच्याकडे ते ऊर्जा क्षेत्राकडे विचार करायचा झाला क्षेत्राचा, तर वीज वितरण हा एक महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्या संदर्भात काय सरकारच्या कामगिरीबद्दल सांगा. वीज वितरणामध्ये 2 गोष्टी मुख्यतः म्हणता येऊ शकतील. एक म्हणजे ग्रामीण विद्युतीकरण आणि दुसरा भाग म्हणजे उदय स्कीम. आपण ग्रामीण विद्युतीकरणाकडे पहिल्यांदा बघूया. ग्रामीण विद्युतीकरण आज जेवढ्या प्रमाणावर की जेवढ्या जोराने चाललेले तेवढ्या वेगाने पूर्वीच्या काळात नव्हतं. जर का आपण संबंध भारतभरातली काही राज्य बघितली तर मधल्या काळामध्ये आपण एक 2-3 वर्षापर्यंत बघितलं तर 55 ते 60% सुद्धा त्या राज्यातल्या लोकांकडे वीज नव्हती. आता वीज नसण्याने जसा मुलांचा अभ्यास तसा कुठच्याही परिस्थितीत त्या भागाचा विकास होणं जवळजवळ कठीण होऊन बसतं. कारण कुठच्याही प्रकारातली त्यांच्याकडे विजेपासून म्हणजे कुठचाही उद्योगधंदा नाही, शाळा नाही वगैरे अशा सगळ्या गोष्टी तिथे येऊ शकतात. तर ग्रामीण विद्युतीकरणाला वेग आणायला ह्यांनी निश्चित मदत झाली, ज्या गेल्या 3 वर्षात वेगवेगळ्या स्कीम घेतल्या. आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया, ती म्हणजे मोठ्या प्रमाणावर आलेली उदय स्कीम. उदयमध्ये बेसिकली काय होतं की ज्या वीज वितरण कंपन्या आहेत त्यांच्याकडे तोटा आहे. तो तोटा कोणीतरी घ्यायला पाहिजे, कारण तो तोटा जो आहे तो तोटा जोपर्यंत घेतला जात नाही तोपर्यंत त्यांना नवीन म्हणजे कुठच्याही परिस्थितीत लोन मिळू शकत नाही. आणि लोन जरी मिळालं तरी त्याच्यावरचा जो दर आहे, व्याजाचा दर, हा मोठ्या प्रमाणावर असतो. आता उदय स्कीम मध्ये 2 गोष्टी आल्या. जवळजवळ 75% हे राज्य सरकार घेतं आणि 25% वेगळ्या पद्धतीने असं म्हणता येऊ शकेल
ह्यांनी वीज वितरण कंपनीमध्ये स्वतःच्या वितरण व्यवस्थेमध्ये बदल करायला पाहिजे, एफिशियन्सी आणायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीमसाठी म्हणून केंद्र सरकार मदत करेल. म्हणजे वेगळ्या पद्धतीने असं एक घटकाभर असं म्हणता येऊ शकेल की 75% राज्य सरकार, 25% केंद्र सरकार, असं करून ती जी वीज वितरण कंपनी आहे त्या वीज वितरण कंपनीला मदत होऊ शकेल. एकदा जर का तुम्हाला यांची जी बुक्स आहेत ही क्लीन झाली, म्हणजे त्यांच्याकरता हा कर्जाचा बोजा उचलला गेला, तर त्यांना पुन्हा नवीन कर्जासाठी मार्केटमध्ये जाता येऊ शकतं. दुसरा भाग असा की ह्यांची बुक्स क्लीन झाल्यामुळे ह्यांना व्याजाचा दर आहे तो कमी मिळतो. अर्थात व्याजाचा दर कमी मिळाला की त्याच्यामुळे लोकांच्यावर मिळणारा बोजा सुद्धा कमी होतो. तात्पर्य म्हणजे उदय स्कीमने एक भाग म्हणजे ह्यांचा जुना बोजा, यांची बॅलन्स शीट क्लिअर करायला एक राज्य सरकारने घेतल्यामुळे, दुसरा भाग काही प्रमाणात केंद्र सरकारने घेतल्यामुळे, आणि त्या केंद्र सरकारच्या टप्प्यातून त्यांनी त्यांची वेगवेगळी उपकरणं, त्याच्यानंतर प्रोसेसेस, इक्विपमेंट असं घेतल्यामुळे याचा हा जसा यांच्या वीज म्हणता येईल वितरणामध्ये हा एक सुधार येईल, तसा दुसरा भाग म्हणजे ह्यांच्यावर असणारा हा कर्जाचा बोजा व्याजापोटी आणि नवीन लोन आल्यामुळे निश्चित होईल. ह्या दोन मुख्यतः वीज वितरणाच्या क्षेत्रात दिसतात. वीज वितरणात सुधारणा नक्कीच झालेली आपल्याला दिसून येते. मंजुळे सर आणि पेंडसे सर, या आपल्या संवादाचा समारोप करताना एक गोष्ट इथे आवर्जून मला सांगावीशी वाटते की सामान्य लोकांचा सहभाग सुद्धा, विविध व्हॉट्सअप सारखी, इंटरनेट सारखी माध्यमं आहेत, त्या माध्यमातून या सामान्य जनतेचा सहभाग, लोकसहभाग सुद्धा सरकारने घेतलेला आहे. हे सुद्धा विशेष, कारण सबका साथ सबका विकास हेच सूत्र आहे सरकारचं. आणि जे घोषणा आहे अच्छे दिन जरूर आएंगे, तो चांगले दिवस नक्कीच सगळ्या क्षेत्राला येतील अशी आशा करूया. आणि आज इथेच थांबूया. धन्यवाद.